मंडळी, सध्या कोकणामध्ये शिमगोत्सवाची जोरदार तयारी चालू आहे आणि आज आमच्याकडे गोडे सण आहेत आणि उद्या आमचा शिमगा आहे। आमच्याकडे तेरशेचे शिमगे असतात, तर आज गोडे सणानिमित्त घरी असं काहीतरी गोडधोड वगैरे केलं जातं आणि आज आपल्याला मंदिरामध्ये जाऊन माळ आणायला जायचं आहे आणि मंदिरात जाऊन थोडी आपल्याला सजावट करायची आहे, छोटी मोठी काही कामं असतील तीसुद्धा करायची आहेत आणि संध्याकाळी गावातील सर्व गाव मिळून आपल्याला माळ आणायला जायचं आहे। आमच्याकडे माडाचा माळ असतो, काही ठिकाणी आंब्याचा माळ आणला जातो, काही ठिकाणी वेगवेगळ्या रूढी परंपरा असतात। आमच्याकडे सुद्धा परंपरा थोड्या वेगळ्या असतील, तर त्या आज मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चला आपण आता मंदिरात जाऊया। हे बघा, हे आमच्या ग्रामदेवतेची पालखी आहे आणि ही पालखी आपण आज संध्याकाळी सजवणार आहोत। हे बघा, आमच्यावर जबाबदारी संपवले, हे झेंडे लावायचे आहेत आणि झेंडे लावायला कोण कोण आलेत बघा। जाधव आलाय, सुजल आहे आणि प्रशांत आणि प्रणित। प्रशांत इकडे बघा, भरपूर झेंडे घेतलेत प्रशांतनी। तर आम्हाला हे पूर्ण हा जो रोड आहे, तर रोडवर संपूर्ण हे झेंडे लावायचे बघा। इकडं हे धाबे तोडायला आलेत, म्हणजे संध्याकाळी आपण जो माड उभा करणार आहे त्या माडाच्या ज्या झावल्या आहेत त्या अशा खाली वाकू नये म्हणून त्या माडाला अशा गोल धाबे बांधतात लाकडाचे। ते धाबे तोडायला आलेत चव्हाण काका आहेत आणि केशव काका आहेत, हे बघा। तर चला आता आपण थोडं पुढे जाऊया। तर हे बघा, ही आमच्या होमाची जागा आहे, इथं होम लावला जातो आणि ते होमासाठी बघा इकडे गवत आणून ठेवले आणि इकडे कवल आहे आणि इकडे अशी लाकडं आहेत। हे बघा, हे लाकडं उभं करून मध्ये एक मोठं लाकूड उभं करून त्याच्या वाटली अशी छोटी छोटी लाकडं उभं करून असा होम बांधणार आहे आणि नंतर शिमग्याच्या दिवशी हा होम लावला जातो। हे बघा, तर मंडळी हे बघा, हे माडाचं झाड आहे। हा माड आज आम्ही शिमग्यासाठी घेऊन जाणार आहोत, हा बघा। आणि या माडाला वरती पोय आले, जोपर्यंत पोय माडाला येत नाही तोपर्यंत हा माड शिमग्यासाठी घेऊन जात नाही। जेव्हा ही पोय येते तेव्हाच माड शिमग्यासाठी घेऊन जातात। आता पोय काय आपल्याला ह्या साईडने इकडून दिसत नाही आहे, वरती आहे, त्यामुळं ती काय तुम्हाला मी दाखवू शकत नाही, पण हा माड आज आम्ही घेऊन जाणार आहोत। पूर्ण सजावट करून झाले आणि पालखी सुद्धा सजवून झाली। तर आता सर्व गावकरी मंडळी आपल्या ग्रामदेवतेला जाप करून जंगलामध्ये माड आणण्यासाठी जाणार आहेत। तर चला मंडळी, आता आपल्याला चला।
ग्रामदेवतेची पूजा करून आणि ग्रामदेवतेला जाप करून पूर्ण गाव हा जंगलामध्ये माड आणण्यासाठी निघालाय. तर चला आपण जायचं आहे आता माड आणायला. आता माडाची पूजा करून झाले. आता थोड्या टाइमात आपण माड तोडून मंदिरामध्ये घेऊन जाणार. एक नंबर.
आपण आपला माड घेऊन मंदिराजवळ आले. हे बघा बघा सगळेजण दमलेत बाहेर नाचून. बघा काय पण सबस्क्राईब करा जावलेत. हा हे बघा हे बघा तुमचा बॅक कॅमेरा माड आणून सगळेजण दमलेत आणि सगळ्यांसाठी स्पेशल असा नाश्ता आहे कांदे पोहे चालू आहे. सगळ्याचा नाश्ता चालू आहे. आपल्या धामणी गावातील तुकाराम करंडे हे बघा हे मुंबई पोलीसमध्ये API होते. त्यांनाच आपण विचारूया नाश्ता कसा झालाय. अका नाश्ता कसा झालाय. छान झालं छान आवडला मस्त छान. तर सगळ्यांना नाश्ता आवडलाय. हे बघा सगळेजण नाश्ता करतात. स्पेशल असे कांदे पोहे आहेत. आणि हे बघा पंकजाला नाश्ता पण खूप आवडलाय. आम्हाला वाटतं दुसरं पान घेतलं वाटतं दुसऱ्यांदा नाश्ता करतोय ना. भूक पण लागली होती आणि नाश्ता बघा नाश्ता घेऊन फिरताय तिकडे. आणि हे बघा इकडे पण यांना भरपूर भूक लागलेली आणि हे बघा किती पाने घेतलेले एकदम 3-3 पानं घेऊन जेवतायत. नाश्ता करतायत की जेवतायत काय माहिती नाही. हे बघा हे हा तांबे आहे काय ह्याला काय म्हणतो. तुझं पाणी पोहे खाल्लेच की नाही. कांदे पोहे खाल्ले की नाही. कांदे पोहे खाल्लेच की नाही. उपवास आहे. 4 पानं तरी खाल्ली असतील याने पण सांगतो आपल्याला उपवास आहे. आणि हे बघा इकडे पेप्सी आहेत. स्पेशल असे पेप्सी आहेत. तेजस पेप्सी वाटते. सगळे जमलेत त्यामुळे आता नाश्ता केला आणि पेप्सी वाटते. मंडळी आता आपल्याला हा माड उभा करायचा आहे आणि तो माड उभा करण्यापूर्वी त्याच्या झावला आहे त्यांना धाब्याने बांधलं जातं आणि ते बांधण्यासाठी इकडे बघा या साईडला या वेली आहे. हळद वेली बोलतात त्यांना. त्या वेली पिल्ल्याचं काम चालू आहे. ते पिल्ल्यानंतर त्याने ते धाबे बांधले जातात. ते मी तुम्हाला आता दाखवणार. अशी नवा पिळायची आता अशी पिळायची अशी अशी पिळायची. या वेली हलद वेलीच्या वेली आहेत. त्या अशा पिल्ल्यानंतर हिगीला घट्ट बसतात. अशी ही पूर्वीपासून प्रथा आहे. ह्या घिगी आहेत हे 2 वाशे आहेत त्यांना एकत्र बांधून घिगी तयार केली जाते आणि त्या घिगीने आपण माड उभा केल्यानंतर त्याला सपोर्ट देण्यासाठी ह्या 2 घिगे बनवणार आहोत. माड उभा करायला गिगीचा सपोर्ट लागतो आणि गिगीच्या सपोर्टवर माड उभा केला जातो. या हळद वेली एकदम कडक असतात. आपण माडाच्या झावलांना धाबे बांधण्यासाठी या हळद वेलींचा वापर करणार आहोत. हे बघा एवढं हे खड्डा काढलाय आणि जवळजवळ 3.5-4 फूट खड्डा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हा माड उभा करायचा आहे. हा बघा आता थोड्या टायमात आपण हा माड उभा करायचा आहे. काम चालू आहे. इकडे घिग्या बांधायचं काम चालू आहे. हे बघा तर मंडळी हे बघा आपल्याला माड उभा करण्याआधी माडाची पूजा केली जाते. माडाची पूजा केल्यानंतरच आपल्याला हा माड उभा करायचा आहे. बघा इकडे आता माड उभा केला जाते.
अरे वेंडा उभा राहा. तर मंडळी फायनली आपला माड उभा करून झालाय हा बघा. आणि या इकडे घिग्या लावल्या. घिग्यांचा सपोर्ट असेल तर माड कुठे हलत नाही, म्हणजे आजूबाजूला कुठे सरकत नाही, त्यासाठी ह्या घिग्या लावल्या. हा बघा. तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.